आपले जगणे समाजासाठी असावे, तर त्या जगण्यात अर्थ आहे असे समजणारे आदर्श नेतृत्व संतोष पाटील. लेखक चांद भैया शेख. सांगोला तालुक्यातील पारे या गावचे सरपंच म्हणून काम केलेले माननीय संतोष पाटील यांचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक पाढा मोठा आहे. कारण वयाच्या वर्षी त्यांचे वडील कैलासवासी सरपंच आनंदराव पाटील यांचं पितृछायाचं छत्र हरवल्यावर त्यांच्या कुटुंबावर जी वेळ आली ती कोणाच्याच वाट्यास येऊ नये. कारण ज्या बापाचं नाव साऱ्या पंचक्रोशीत गाजत होतं, एक संयमी व प्रामाणिक राजकारण, समाजकारण करणारे त्यांचे वडील, अनेक जण त्यांच्यासोबत कामं केलेली लोक सांगतात. अतिशय संयमी आणि प्रशासकीय बाबींचा मोठं ज्ञान असणारे सुशिक्षित राजकीय पुढारी म्हणून त्यांची ओळख अनेक गावांमध्ये होती. त्या काळात वाहने नसताना, कोणत्याही सुविधा नसताना पारेगावच्या विकासासाठी व लोकांच्या कामासाठी चालत तर कधी सायकलवरून आपले सहकारी घेऊन आठवड्यातून 3 वेळा तालुक्याला जायचे आणि आपली कामे करून गावच्या विकासावर ते भर द्यायचे. आज त्या भागात त्यांचे आजही नाव निघतं ते असे की कैलासवासी आनंदराव पाटील हा एक प्रामाणिक राजकीय नेता, कधी कोणाच्या पाचोळ्यावर पाय न देता सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देत असत. त्यांनीच आमचे त्यावेळीही कामे केली, त्यांनीच आम्हाला हे मिळवून दिलं. खरं तर चांगल्या माणसाच्या कामाला आज ही किंमत आहे. सर्व समाज आपल्या सोबत घेऊन पारेगावचे सरपंच म्हणून काम करताना कैलासवासी आनंदराव पाटील हे आपल्या गरिबीशी झगडत हे सगळं करत होतं, असं आजही आमचे पूर्वज सांगतात. संदीपान पाटील तदनंतर आनंदराव पाटील हे काम करत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाकडे कधीच लक्ष दिलं नाही. परीची उपाशी तापाशी कधीही पाहिलं नाही. आपला जन्म फक्त समाजसेवेसाठी झालाय याचं भान ठेवून जीवनभर समाजसेवाच करत राहिले. कैलासवासी संदीपान पाटील हे त्या काळात पोलीस पाटील हे सरपंच म्हणून काम करत असताना 100 एकर शेती असतानाही शेती न करता समाजासाठी जगत होते. याच समाजाने त्या काळात त्यांच्या कुटुंबाला आपल्या शेतातून निघणारं धान्य, फळभाज्या आणून दिल्या. त्यावर त्यांचं कुटुंब जगत होतं. त्या काळात 11वी पास असलेले कैलासवासी आनंदराव पाटील यांना विमान सेवेमध्ये काम करण्याची संधी आली होती. नंतर आकाशवाणी सोलापूर केंद्रावर कैलासवासी गायक प्रल्हाद शिंदे यांचा गायनाचा कॉल आलेला. पण हे सगळे धुडकावून लावून आपल्या गावातील जे रंजले गांजले त्यांना आपल्या सोबत घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी दिवस म्हणून ते लोकनेते म्हणून आजही नावारूपाला आले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा माननीय सरपंच संतोष पाटील हे काम करत कायम समाजासाठी झगडत असतात. त्यांच्या पाठीमागे या लोकांचा आशीर्वाद असतो असे अनेक लोक गावात बोलत असतात. जुन्या लोकांना बरोबर घेत नव्या युवकांची गाठ बांधून अतिशय संघर्षमय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला असूनही अनेक संकटांशी तोंड देत त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे. माननीय आमदार दीपक आबा साळुंखे पाटील व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ जयमालाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावच्या विकासासाठी सतत केंद्रबिंदू असतात. संघर्षमय कुटुंबात राहत असताना समाजामध्ये गरिबी, हाल, अपेष्टा या त्यांनी जवळून पाहिल्या व भोगल्या आहेत. त्यामुळे त्यांचा कायम आपल्या गावातील प्रत्येक विषयी मार्गी लावून न्याय मिळावा यासाठी ते तत्पर असतात. कायम गोरगरिबांसोबत राहून त्यांनी समाजामध्ये विश्वास संपादन केलाय. गावामध्ये अनेक लोकांना संतोष पाटील म्हणून आपला हक्काचा माणूस वाटतो. कारण त्यांचे कितीही काम असो, त्यांना फोन केला की आपलं काम झाले ही भावना झाली आहे. कारण गेले 15 वर्ष त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी त्यांची चांगली ओळख आहे. त्यांच्या कामातून एक चांगलं नातं निर्माण झालंय. त्याचबरोबर त्यांचे शिक्षण MA BEd असल्याने नवनवीन शासकीय परिपत्रके, नवीन योजना, प्रशासनाचा चांगला अभ्यास असल्याने प्रशासनावर चांगली पकड आहे. त्यांची आजही ओळख सांगताना अधिकारी बोलतात, एक आक्रमक पण आपल्या कामाशी प्रामाणिक असलेला हा युवा नेता म्हणून सगळीकडे ओळखला जातो. सरपंच म्हणून काम करत असताना पारेगावच्या विकासामध्ये नवनचित इमारती, रस्ते, लाईट, पिण्याचं पाणी, उद्योगधंदे, वैयक्तिक लाभाच्या योजना, ज्या अनेक बाबींवर भरीव कामे करून राज्यातील 12 आमदार आपल्या गावास बोलावून अनेक विकासाच्या कामाची उद्घाटने केली व 5 हागणदारी मुक्त गाव असल्याशिवाय पायात चप्पल न घालणारे पाटील यांनी या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपले पण पूर्ण करून चप्पल घातली. अशी ध्येयवेडी माणसे कधीही मनाने खूप चांगली असतात. कधीही ते आपल्या प्रपंचाचा गाडा बघत बसत नाहीत. आपला समाज म्हणजेच आपला प्रपंच समजणारे संतोष पाटील यांनी आपल्या कर्तव्यावर अनेक मावळे तयार केले. या सर्प समूहाने गावासाठी रात्रंदिवस राबवून
गावासाठी चांगली प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. त्यामुळे संतोष पाटील आपल्या गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार, पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार, हागणदारी मुक्त गाव, संत गाडगे यांचा स्वच्छता पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवून देऊन आपल्या गावाचे नाव राज्याच्या नकाशावरती कोरले. त्यांनी आपल्या पदाचा विचार न करता जेवढ्या शासनाच्या योजना आहेत त्या संपूर्ण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून राबवल्या आहेत. स्वतः हाती झाडू घेऊन आपल्या सहकाऱ्यांबरोबर दर महिन्याला ते गाव स्वच्छ करत असतात. तक्रार कोणतीही असो त्याचा निर्णय लगेच लावून त्यांना न्याय मिळवून देत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कोर्टातील खटले त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मिटवलेले असल्याने कोर्टानेही त्यांना प्रशस्तीपत्र त्यांचा गौरव केलाय. गावामध्ये व परिसरामध्ये कोणावरही अन्याय होऊ नये अशी त्यांची भावना असते. परिस्थिती शून्य असताना त्यांनी आपल्या मित्राकडून वर्गणी गोळा करून गावाची 4 लाख रुपये घरपट्टी स्वतः भरली होती. त्यामुळे आपल्या गावाला अनेक योजना मिळवून देऊन गावाचा आज कायापालट केलाय. परिस्थिती कशी का असेना पण काम करण्याची जिद्द असेल तर यश हमखास येत असतं हे त्यांनी दाखवून दिले. सर्व जाती धर्मातील सणांमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन काम करत असल्याने त्यांच्याप्रती लोकांची व युवकांची समाजामध्ये घट्ट नाळ तयार झाली आहे. अनेक वर्षांचा अनुभव असलेले संतोष पाटील हे आपल्या कृतिशील आणि धाडसी वृत्तीमुळे प्रत्येक गावामध्ये त्यांची ओळख झाली आहे. तालुक्यात अनेक सहकारी त्यांच्या कामाला मानतात आणि त्यांच्याकडून अनेक कामे करून घेतात. त्यांचा मनमिळावू स्वभाव या अनेक घटकांचा मी साक्षीदार आहे. एकदा भिकाऱ्यांना कपडे खाऊ घेऊन दिलं. त्यांना विचारले की असं का, तर त्यांनी सांगितलं की दिवाळीमध्ये गरिबी काय असते ती मी स्वतः अनुभवली आहे. आम्हाच त्या काळात मिळालं नाही म्हणून मी त्यांना देतो. आजही त्यांची गेलेल्या संघांची आठवण ठेवून ते जगत आहेत. मला बचत गटाच्या गावामध्ये एक जाळं तयार करून अनेक महिलांना या प्रवाहात आणून त्यांच्या कुटुंबियांच्या प्रगतीमध्ये बचत गट महत्त्वाचा आहे याची त्यांना जाणीव करून देऊन महिलांना बचत गट करून स्वावलंबी बनवण्यासाठी स्वतः वाड्या वस्त्यावरती जाऊन गट स्थापन केले. त्यामुळेच आज अनेक महिलांना या गटाच्या माध्यमातून छोटे छोटे उद्योग व्यवसाय तयार करून आपला उदरनिर्वाह त्या करताना दिसतात. या सर्व महिलांना मार्गदर्शन म्हणून त्यांची पत्नी सौ प्रतिभाताई पाटील यांचं मोलाचं योगदान आहे. महिलांना आपल्या पाठीमागे भक्कम माणूस उभा आहे याची खात्री असल्याने अनेक समाजोपयोगी कामामध्ये महिला आज भाग घेताना दिसतात. सन 2018 मध्ये पाणी फाउंडेशनमध्ये संतोष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यासोबत 150 महिलांना घेऊन पारेगावच्या डोंगर भागात चारा काढणे, बांध घालणे, LBS तयार करणे अशी अनेक कामे 100 एकर क्षेत्रामध्ये 2 महिने रात्रंदिवस केली. त्याची नोंद शासनाने घेऊन त्यांना गौरवही केलाय. तसेच त्यांची नोंद सह्याद्री मराठी ABP माझा या वृत्तवाहिनी यांनी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवले की महिला एकत्र येऊन काय करू शकतात. गावची मान उंचावेल अशा अनेक घटना, अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. महिलांनी कोणतीही 1 रुपयाची अपेक्षा न करता त्या मोफत काम करत होत्या. आजही त्या कामामुळे या भागात पाणी आल्याने उन्हाळ्यातही विहिरींना पाणी कमी पडत नाही. आज मोठा आनंद आमच्यासाठी आहे असे संतोष पाटील सांगताना दिसतात. सन 2019 मध्ये संपूर्ण जगाला वेड लावणारा कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातलं होतं. शहराकडून गावाकडे या रोगाने मोठे जाळे तयार केले. मृतांची संख्या वाढू लागली. त्या काळात युवकाने पारे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोबी सेंटर उभा केले. यामध्ये अनेकांनी औषध रूपाने, डॉक्टर रूपाने, आर्थिक रूपाने मदत केली. परंतु समाजामध्ये त्यांच्यावरती असलेला मोठा विश्वास त्याच जोरावर 18 रुग्ण 1.5 महिन्यामध्ये बरे करून घरी पाठवले. आपली लहान मुले औषध देत होते. लहान मुले घरी असताना ते रोज या सेंटरमध्ये रुग्णांना खाऊ घालून औषध देत असे आणि त्यांना आधार देत असे. तसंच त्यांना आधारही देत होते. त्यांच्याबरोबर ते 10-10 तास असत. परंतु त्यांनी घरची आणि परिवाराची काळजी केली नाही. आपलं जगणं कुणासाठी तरी असावं तर त्या जगण्यात अर्थ आहे असं ते नेहमीच म्हणतात. म्हणूनच ते सेवा करत असतात. त्यामुळे त्यांना आजही कोणत्या रुग्णाने पाहिले की तुमच्यामुळे आम्ही वाचलो असा शब्द कानी पडतो. आज मोठा पुरस्कार आहे हा माझ्यासाठी असंच ते म्हणतात. पहिल्यापासूनच राजकीय सामाजिक वेळ असलेले अनेक मंत्री, आमदार यांच्यासोबत त्यांचे निकटचे संबंध आहेत. अनेक प्रशासकीय अधिकारी त्यांना मान देतात. त्यामुळे त्यांना कोणतेही काम सांगितले तर ते नाही म्हणू शकत नाहीत. या ओळखीने ते गावापासून ते मंत्रालयापर्यंतची सर्व कामे स्वतः हाताळून आपल्या माणसांची कशी कामे होतील यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आपल्या पांढऱ्या शुभ्र पेहरावाने ते आपलेसे वाटतात. तसं ते आपल्या लोकांसाठी जीव ओतून काम करतात. त्यामुळे त्यांनी अनेक गोष्टींवरती कामे करून आपल्या नावाचा लौकिक तालुक्यातील युवकांना आदर्श वाटेल असा तयार केलाय. आपल्या आक्रमक तेवढा संयमही लहान मुलांपासून
ते वयोवृद्ध लोकांमध्ये मिक्स असणारे, गरिबीची जाणीव ठेवून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणारे, समाज उपयोगी कामामध्ये हिरिरीने भाग घेऊन आपलं नाव करणारे माननीय सरपंच संतोष पाटील यांचा आज दसऱ्यानिमित्त वाढदिवस असून ते कधीही केक कापून वाढदिवस साजरा करत नाहीत. समाजासाठी आपण जन्माला आलो, समाजासाठीच काम करायचं या वृत्तीला आमचा हा सलामच. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक अनुभवलेला एक मित्र चांद भैया शेख.